तर हे बघा, आपण साखर 1 वाटी आणि 1.5 वाटी पाणी हे मिक्स करून आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि याचा आपल्याला पाक बनवायचा. हे बघा किती छान आणि मस्त तयार झालेली आहे आणि खायला एकदम गोड झालेली आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशीच छान झालेली आहे. नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे बर्फी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर साहित्य आहे बघा, हे आहे बेसन, चणा डाळीचं पीठ, रवा, साखर, वेलची पावडर आणि तूप. साहित्य आपण बघितलेलं आहे. आता तुम्हाला सांगायचं आहे की हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे तर हे आपण माप सांगूया. हे जे बेसन आहे हे मी या वाटीने 2 वाटी घेतलेलं आहे आणि याच एकच वाटीने रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर आहे. तर आता सर्वात आधी बघा, इकडे आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. तर सर्वात आधी आपण बेसन भाजून घेऊया. हे कढईमध्ये आपण तूप घातलेलं आहे. या तुपामध्ये आपल्याला बेसन भाजायचं आहे. तर हे बघा किती छान मस्त आपण बेसन भाजून घेतलेलं आहे. आता आधी आपण 1 चमचा, मोठ्या चमच्याने 1 चमचा आपण तूप सोडलेला आहे. यामध्ये पुन्हा आपण 1 चमचा तूप सोडणार आहे आणि पुन्हा आता आपल्याला खाली वर करून घ्यायचं आहे. मी आधीच जर जास्त तूप सोडलं असतं तर बेसन छान भाजलं गेलं नसतं. तूप टाकल्यानंतर आपण खाली वर करून घेतलेलं आहे, सर्व मिक्स केलं. आता आपण काढून घेऊया. आणि आता बेसन भाजलं आपण, तसंच आता आपल्याला रवा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपण पुन्हा आता ह्या चमच्याने 1 चमचा तूप कढईमध्ये सोडलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये रवा सोडायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे. आणि हा रवा जे आहे तर रवा आपण मिक्सरमधून थोडा बारीक करून घेतलेला आहे. तर हे बघा, रवा सुद्धा छान आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे. तर हे बघा, छान आपण हे दोन्ही भाजून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला एकत्र करायचं आहे. तर इकडे बघा, ही 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात आता आपण 1 वाटी पाणी सोडणार आहे. थोडं आपण 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर हे बघा, आपण साखर 1 वाटी आणि 1.5 वाटी पाणी हे मिक्स करून आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि याचा आपल्याला पाक बनवायचा आहे, म्हणजे चाचणी बनवायची आहे. हे बघा, ताट तुटताना दिसतोय ना. तर आता आपला पाक तयार झालेला आहे. हे बघा, तर हे बघा, आता आपण पाक तयार केलेला आहे, छान तयार झालेला आहे. आणि आता हे सुद्धा आपण बेसन आणि रवा मिक्स करून घेत आहे. मिक्स करून झालेला आहे आणि आता हा तयार केलेला पाक आपल्याला यामध्ये सोडायचा आहे. एकदम पूर्ण सोडायचा नाही, थोडा थोडा टाकूया आपण. हे थोडासा उरलेला आहे, यामधला आपण थोडासा यामध्ये सोडायचा आहे. पुन्हा आता खाली वर करायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. तर हे बघा, ही जी वेलायची पावडर आहे ती आपल्याला यामध्ये सोडायचं आहे.
आपण यामध्ये 2 वेळा पाक सोडलेला आहे आणि शेवट थोडासा ठेवलेला आहे, ते आता आपण यामध्ये पूर्ण सोडून देऊया. तर हे बघा, सर्व आपण आता पूर्ण 3 वेळा थोडा थोडा करून यामध्ये आपण पाक सोडलेला आहे आणि पूर्ण पाक आता याच्यात टाकलेला आहे. आणि इकडे बघा, इकडे आपण ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. थोडा थोडा करून आपण 3 वेळा पाक यामध्ये मिक्स केलेला आहे. आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तर हे बघा, आपण फक्त 5 मिनिटं याला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि पूर्ण कडक झालेलं नाही, थोडंसं कडक झालेलं आहे आणि थोडं नरम आहे. तर आता हे नरम आहे तरच आपल्याला काप करून घ्यायचे आहे. पूर्ण कडक झाल्यानंतर व्यवस्थित काप पडणार नाही. तर हे बघा, ही आता आपली बर्फी तयार झालेली आहे. आणि सर्वात आधी बघा, आपण 5 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवलेली होती फ्रीजमध्ये. त्यानंतर आपण कट करून घेतलेली आहे आणि आता कट झाल्यानंतर छान आपण फॅन खाली ठेवलेली आहे आणि छान आता ती सेट झालेली आहे. तर आता आपण बर्फी काढून बघूया. तर ही बघा, तशी छान मस्त बर्फी तयार झालेली आहे आणि छान अशी निघालेली सुद्धा आहे. ही बघा, किती मस्त झालेली आहे बेसन आणि रवा बर्फी. तर ही बघा, ही आहे बेसन रवा बर्फी. तर ही बर्फी कशी झाली ते तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, किती छान आणि मस्त तयार झालेली आहे आणि खायला एकदम गोड झालेली आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशीच छान झालेली आहे. तर हे बघा, ही बेसन बर्फी आपण तयार केली, ती एकदम सोप्या पद्धतीत केलेली आहे. काहीही अवघड नाही आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच तयार करून बघा आणि खाऊन बघा. तर हा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.